सगळे कुणीच बसवायचं आधी. अरे मी काय म्हणतो, तुमचाच एक जण बसवा, येऊ देऊ नका ना. अरे नको नाही, येऊ द्यायचं नाही, आज ठरलेले म्हणावं. तर यावेळेस संतोष सरांचा इशारा आपल्यापर्यंत येतोय. पहिला चेंडू श्री गणेश कोण करणार? गणेश पाटके विरुद्ध गणेश रोडे. तर या ठिकाणी LMGP बेंडा संघ खातं खोलतोय. पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी पूर्णपणे संपला गेलाय. हळूहळू आता आपण सामन्याच्या स्पर्धेच्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करतोय. विजयी संघांना चाल मिळत जाणार आहे. उद्याच्या सत्राचा जर विचार केला तर आनंदी आनंद घडे, जिकडे तिकडे चोहीकडे, असं वातावरण उद्याचं असेल. आज मात्र काही खुशी काही गम असं चित्र असणार आहे. गणेश तयार आहे. यावेळेस सुरेख चेंडू, एक विकेट टू विकेट गोलंदाजी या ठिकाणी चालू आहे. आपण बघतोय मैदानामध्ये गणेश फाटके दुसरा चेंडू पूर्णपणे निर्धाव धावपाकावर एक धाव असणार आहे. आवाज बारीकच ठेवा. तर बघूया, या ठिकाणी गणेश तयार आहे. अप्रतिम गोलंदाजी, यावेळेस सिष्टी रक्षण देखील जे सुरेख पूर्णपणे दिसेल. हलकीशी फेकाफेकी या ठिकाणी झाली. धावबादची संधी यावेळेस नसणार आहे, तर बाईकचं स्वरूप असणार आहे. ही जी धाव घेतल्या गेली, अगदी पंचांचा इशारा आपल्यापर्यंत येतोय. यावेळेस धावपळकाला हलकासा वेग मिळतोय. धावपळकावर 2 धावा लागल्या गेल्या. आलेल्या क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. आमचे मित्र शेखर भाऊ दिसत आहेत समोरच्या मंडपामध्ये, अगदी चांदा समर्थक, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. यावेळेस बॅटीचा स्पर्श, हुलकावणी मिळाली. त्या ठिकाणी आपण बघितलंय स्लिपमध्ये सचिन गायकवाड असणार आहे. चेंडू चाकवा देतोय. यावेळेस भाग्याचा चौका या ठिकाणी पूर्णपणे मिळाला. या चौकारामुळे धावसंख्येला हलकासा वेग मिळतोय. 6 धावा धावपळकावर लागले गेले. तर महत्त्वाचा सामना मित्रांनो, याही नंतर सर्व महत्त्वाचे सामने असणारे, परंतु आपण विचार केला, खऱ्या अर्थानं जर बघितलं मैदानामध्ये आता बाद फेरीचे सामने चालू झालेले आहेत. या स्पर्धेसाठी आपण बघतोय एक भव्य दिव्य स्वरूप जे पूर्णपणे मिळालंय. तालुक्याचा जर विचार केला तर एक ऐतिहासिक स्पर्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं पार केली जात आहे. तर बघूया, मैदानामध्ये जातोय आता गणेश विरुद्ध गणेश असं जे चित्र मैदानामध्ये आहे. सुरेख असा चेंडू असणार, एक परिपूर्ण चेंडू, गुल्लेंचा स्पॉट या ठिकाणी निवडला गेलेला आहे. एक साधारण उंचीनं चेंडू यष्टीरक्षकाकडे जातोय. निर्धाव चेंडू असणार आहे. धाव संख्या स्थिर आहे, 6 धावा. मॉन्टी आपल्याला दिसणार आहे आता व्यासपीठासमोर हिंडतोय, त्यांचा देखील सामना असणार आहे. बघूया पुढचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी, अगदी पहिल्या षटकाचा विचार आपण करतो. यावेळेस षटक समाप्तीचा इशारा आपल्यापर्यंत येत आहे. एक षटका अखेर 6 धावा. चला चला, आवरायचंय बरं का, थोडीशी घाई करायची. वेळेचं बंधन आहे या ठिकाणी. या ठिकाणी गोलंदाजीचा भार आता अनिकेत यांच्याकडे दिला जातोय.
दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू होतोय. अप्रतिम षटकाची समाप्ती या ठिकाणी झाली. धावफलकावर 6 धावा आहे. एक महत्त्वाच्या सामन्यामध्ये एक महत्त्वाची कामगिरी या ठिकाणी गणेश पाटके या गोलंदाजाने केलेली. तर बघूया अनिकेत तयार आहे. अपूरचा चेंडू, फुटा चेंडू आहे. यावेळेस सावी यांचा एक जोरदार फटका येतोय. त्या ठिकाणी वैभव सीमेरेषेवर तैनात असणार आहे. एक टापा घेतल्यानंतर या चेंडूला रोखलं गेलंय. या दरम्यान आपण बघितलं या संधीचा फायदा उचलला गेलाय. 2 धावा पळून पूर्ण आहे. या 2 धाव्यांमुळे वाढती धावसंख्या धावफलकावर पूर्णपणे 8 धावा. यावेळेस स्वरूपी चेंडू, आजच्या सत्रातील एक जोरदार फटका आणि आजच्या सत्रातील पहिला चौकार, दुसरा चौकार येतोय, माफ करा. तर या षटकापासून मात्र फलंदाजांचं कामकाज काहीसं सुरू झालंय. चौकारामुळे धावफलकावर तब्बल 12 धावा लागल्या गेल्यात. अनिकेत या दरम्यान तयार असणारे. समोर आपण बघतोय आदी. तर यावेळेस मला वाटतं गोलंदाजानं दिशा जी बदलली. राऊंड दी विकेट असणार आहे. यॉर्करचा वापर झालाय त्या ठिकाणी. लेग स्लिपमध्ये आपण बघतोय सचिन गायकवाड असणारे चांगले क्षेत्ररक्षण. या दरम्यान एक धाव पूर्ण झालेली आहे. या एका धावेमुळे वाढती धावसंख्या 13. गोलंदाज तयार. यावेळेस यॉर्कर ब्रह्मास्त्र या ठिकाणी फेकलं गेलंय आणि पहिला झटका LMJP भेंडा संघाला दिला गेलाय. गणेश बाद. तर या षटकामध्ये मात्र आघाडीची जोडी फोडल्या गेली. अंबादास मैदानामध्ये आलेला आहे. अनिकेत तयार असणार आहे. शफल लाईनवर होते. यावेळेस इनसाइड एज एक बॅटीची कडे घेऊन चेंडू लेग पंचांच्या दिशेने जातोय. त्या ठिकाणी एक धाव मिळणार आहे. या एका धावेनं 14 धावा धावफलकावर पूर्ण केल्या जात आहेत. यावेळेस पुढचा चेंडू आहे. मिड विकेटच्या दिशेमध्ये मारला गेलाय. त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पूर्णपणे. अर्थात त्यानंतर आपण बघितलंय वैभवनं बॅकअप दिलाय. दरम्यानच्या काळामध्ये पळून 3 धावा पूर्ण केले गेलेत. षटक समाप्तीचा इशारा देखील आला गेलाय. तर 2 षटका अखेर धावफलकावर आपण बघतोय 17 धावा या ठिकाणी पूर्णपणे लागले गेले.
तर या ठिकाणी आपण बघतोय गणेश फाटके आघाडीच्या गोलंदाजाकडे या ठिकाणी चेंडू येतोय. क्वालिफायरचा हा सामना आहे, महत्वाचा सामना आहे. विजय झाल्यानंतर क्वार्टर फायनलचा सामना खेळावयास मिळणार आहे. एक संधी आहे मित्रांनो मोठी. आदिनाथ स्ट्राईक एंडवर आहे. यावेळेस अंबादास मात्र नॉन स्ट्राईक एंडवर असणारे गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा अप्रतिम सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. अगदी या सामन्याचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं सुवर्ण गोलंदाजी चालू आहे. कारण या दोन्ही संघातील विजयी संघ सुपर 8चा सामना खेळणार आहे. या परिस्थितीमध्ये आपण बघतोय गणेश फाटके सुरेख मारा करतोय. काहीसं बांधून ठेवलंय LMJP भेंडाच्या फलंदाजांना. धावसंख्या स्थिर असणारे 17 धावा. सुरेख असा चेंडू. व्हेरिएशन या ठिकाणी दिसेल. फेरबदल गोलंदाजीमध्ये केले जात आहेत. वेगवेगळे अस्त्र फेकले जात आहेत. यापूर्वीच्या चेंडूवर उंची कमी होती, या चेंडूवर मात्र उंची जास्त होती. याही वेळेस फलंदाज या चेंडूला समजू शकलेला नाही. निर्धाव चेंडू असणार आहे. यावेळेस पुल केला आहे. मिड विकेटची दिशा असणार आहे. धावबादची संधी. यावेळेस बोटवर झालाय, फलंदाज बाद दिला जातोय. तर मित्रांनो, आपण बऱ्याच ठिकाणी हायवेनं जात असताना बऱ्याच ठिकाणी बघत असतो, बोर्ड लावलेले असतात शासनाचे, अतिघाई संकटात नाही. अगदी तोच प्रकार मैदानामध्ये घडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी फसलाय आणि अंबादास सारखा एक चांगला फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज या ठिकाणी नारायण मैदानामध्ये येतोय. गणेश फाटके यांची अप्रतिम गोलंदाजी याही षटकामध्ये चालू आहे. यावेळेस बॅटीचं गाड खराब एष्टी रक्षण म्हणलं जाईल. 100% आपण बघितलंय. यावेळेस फलंदाजाला पकडलं गेलं होतं. अर्थात अमोल पतंगेंसारखा एक चांगला यष्टीरक्षक असताना हा जाल सुटणं म्हणजे क्वचित अशा घटना घडतात. तर हाही एक खेळाचा भाग असतो. या खेळातली ही मजा आहे. परंतु या ठिकाणी जीवदान दिलं गेलंय. आदिनाथला येणारा काळ, येणारी वेळ सांगेल काय घडेल मैदानामध्ये. अप्रतिम गोलंदाजी मित्रांनो, आणि यावेळेस चांगलं यष्टीरक्षण दिसलंय. तर याही षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम चालू आहे. धावसंख्या यावेळेस 18 धावा ज्या धावफलकावर लागल्या गेल्या त्या मात्र स्थिर असणार आहे. यावेळेस डाऊन द ग्राउंड फटका खेळला जातोय. स्वतः गणेश फाटके यावेळेस चेंडू मागे गेलाय. अर्थात चेंडू त्या ठिकाणी आडला जातोय. षटक समाप्तीचा इशारा आलाय. या षटकाचा जर विचार केला तर 2 धावा या ठिकाणी खर्च केलेल्या आणि एक चांगलं षटक या ठिकाणी संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 19 धावा धावफलकावर असणार आहे. एकोणावीस धावा 3 षटका अखेर. पुन्हा एकदा अनिकेत यांना गोलंदाजी या ठिकाणी दिली जाते. आधी उभा आहे
स्ट्राईक एंडवर. फोटो चेंडू आहे, काय काळ चेंडू हवेत असणार आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक रवी जंगल आहे. एक सोपा झेल या ठिकाणी टिपला गेलाय. आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज डाव्या हाताचा गणेश आता मैदानामध्ये येतोय. बघूया. फोटा चेंडू आहे, पूल केलाय. चेंडू हवेत आणि सुरेख प्रयत्न मित्रांनो. त्या ठिकाणी ओम पतंगे असणार आहे, परंतु चेंडू पर्यंत तो पोहोचू शकला नाही. ऐन वेळेस जर बघितलं आपण त्यामागे कोणाचा कॉल आहे? पंचांचा कॉल आहे का? नाही नाही, तुम्ही नका देऊ ना. तुम्हाला वाटला का तो बिमर आहे म्हणून? बर. तर अगदी बरोबर आहे. हा नो बॉल नाही आहे. त्यांना शंका आली होती, काही अडचण नाही. तर नो बॉल नसणार आहे. तर बघूया, अनिकेत तयार आहे. धाव फळकावर आपण बघतोय 21 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. चौथ्या षटकाचा खेळ चालू झालेला आहे. काहीसा पॅडलाईन चेंडू आहे. यावेळेस स्कोअर लेगच्या दिशेमध्ये जातोय. सचिन गायकवाड त्या ठिकाणी असणार. लेग बाईचा इशारा येतोय. तर अवांतरच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी एका धावेची भर होते. 22 धावा धावफलकावर असणार आहे. तर बघूया, या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी करताना अनिकेत, परंतु यावेळेस बिग हिट येतोय कव्हर रिजन मध्ये. एक देखना फटका आणि आजच्या सत्रातील पहिली गगन भरारी 6 रन षटकार. 28 धावा धावपळकर पूर्ण होत आहेत. काय काय चेंडू हवे ते. यावेळेस अवघड प्रयत्न आहे मित्रांनो. नो बॉल त्या ठिकाणी दिला गेलाय. नो बॉलचा इशारा आलाय. तर या ठिकाणी आपण बघितलंय 2 धावा पडून पूर्ण झालेल्या आहे आणि एक अवांतर धाव म्हणजे नो बॉलची धाव. अशा एकूण 3 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्यात. 31 धावा धावफलकावर पूर्ण केल्या जात आहेत. गोलंदाज तयार असणार आहे. सुरेख क्षेत्ररक्षण मित्रांनो. फॉलो थ्रू मध्ये आपण बघितलं यावेळेस मात्र धाव मिळणार नाही. अप्रतिम चेंडू आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण. गणेश शिंदे यांचं अचानक आगमन आहे आणि अगदी त्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघूया, गोलंदाज तयार असणार आहे. पुढे सारसावलाय. यावेळेस एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. 6 रन षटकार.
तर या ठिकाणी षटकारानं या षटकाची समाप्ती झाली. 37 धावा धाव फळकावर या ठिकाणी पूर्ण आहे. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 37 धावा आतापर्यंत पूर्ण केल्या गेल्यात. मागील काही षटकांपासून आपण बघतोय गणेश खरात यांचं जे मैदानामध्ये आगमन झालं आणि त्यानंतर त्यांनी धावांना दिलेला वेग अगदी संघाच्या हितामध्ये केली जाणारी फलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पूर्णपणे दिसते. तर या ठिकाणी विनंती असणार आहे फ्रेंड्स इलेव्हन नेवासा आणि साईराज माळी चिंचोरा संघ दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. तर या ठिकाणी चौकार आला गेलाय. 41 धावा पूर्ण होत आहेत. यावेळेस नारायण देखील धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न करतोय. साथी हात बढाना असं काहीसं कामकाज मैदानामध्ये चालू आहे. सुरेख फटका अगदी देखना फटका. मी म्हणलो होतो मित्रांनो स्ट्रेट ड्राईव्ह गोलंदाजाच्या समोरासमोर मारलेला हा फटका आणि चौकारानंतर चौकार. 45 धावा पूर्ण होत आहेत. यावेळेस संधी या संधीचं सोनं अगदी या चेंडूला जज करीत वैभव या ठिकाणी सुरेख झेल टिपतोय. फलंदाज बाद. तर चांगली फलंदाजी या ठिकाणी नारायणची. आता शेवटचे काही षटक शिल्लक आहे त्यामुळे हे चित्र मैदानामध्ये नक्की दिसेल. थोडीशी गती वाढवण्याचा प्रयत्न यावेळेस नारायण पकडला गेलाय परंतु चांगली फलंदाजी त्यानं केलेली आहे. नवीन फलंदाज सचिन बानकर मैदानामध्ये येतोय. सचिन गायकवाड गोलंदाजीला आहे. सचिन नावाचं वारं जे महाराष्ट्रामध्ये आणि जगभरात जे फिरतंय एक मोठं नाव क्रिकेट क्षेत्रात सचिन. पुन्हा एकदा चेंडू हवे ते यावेळेस संदीप जाधव सुरेख असा झेल टिपला जातोय. तर एक चांगलं षटक देखील म्हणलं जाईल कारण या षटकाचा जर विचार केला तर दोन फलंदाज बाद झालेत.
तर या ठिकाणी आपण बघतोय गुलाब राठोड सर गोलंदाजीला आलेले आहे. पुन्हा एकदा ठीकसं कलेक्शन या ठिकाणी झालं नाही. एस टी रक्षकाची चुकी, यावेळेस धावांसाठी होणारी धावधाव. पुन्हा एकदा फेकाफेकी या ठिकाणी होतोय. मला वाटतं चौथ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी झालाय. 4 धावा झाल्यात. याच्यावरून आपण स्पष्ट मराठीत जर म्हणलं तर याला गाचाळ हा शब्द वापरला जातो. अगदी गाचाळ कार्यक्रम. अगदी भैरवनाथ वाडाळा संघाचा जर विचार केला तर तालुक्यातील एक प्रतिष्ठित संघ आहे, परंतु हे न शोभणारं काम या ठिकाणी नक्की झालंय. सुरेख असा फटका डाऊन द ग्राउंड कट केलाय. चेंडू पॉईंटच्या दिशेमध्ये जातोय. अनिकेत त्या ठिकाणी हजर. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यानच्या काळामध्ये एक सिंगल पूर्ण केली जाते. 50 धावा धावपळकावर लागले गेलेत. तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुरेख असा चेंडू असणारे ऑप्टमच्या हलकासा बाहेर आहे. यावेळेस बाईकच्या स्वरूपामध्ये हे धाव पूर्ण केली जाईल तसा इशारा आपल्याला नरेश साखरे सरांचा येतोय. 51 धावा झालेल्या आहेत. तर मित्रांनो क्वार्टर फायनल मध्ये आपल्याला नवीन पंच बघायला मिळणार आहे, कारण काही कारणास्तव जालन्याचे सर्व पंच निघून जाणार आहेत. त्यांना एक मोठा सामना जालना या ठिकाणी करायचा आहे आणि वेळेअभावी ते आपल्याला वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे आजच्या सत्रात फक्त 2 सामने आपल्याला संतोष सर, नरेश सर आणि संजय सर दिसतील. क्वार्टर फायनलसाठी आपल्याला नाशिकहून पंच बोलवावे लागले, कारण जालन्यामध्ये मोठी फायनल आहे, त्यासाठी यांना जावंच लागेल. ते थांबणार नाही. हा, या ठिकाणी पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत आला नाही. स्पष्ट नाकार आहे. रिव्ह्यू कसला एजचा आहे का? एज एज. धन्यवाद. तर रिव्ह्यू कॅन्सल केलाय. धन्यवाद अमोल सर, धन्यवाद. तर या ठिकाणी आपण बघतोय एक चेंडू मला वाटतं शिल्लक असणार आहे. तर हा शेवटचा चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. डाऊन द ग्राउंड खेळला गेलाय. धावांसाठी 100% धाव होणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. हलकंसं खराब क्षेत्ररक्षण झाले. तिसऱ्या धावेला जात आहेत. यावेळेस मात्र धावबाद 2 धावा मोजल्या जातील. या दरम्यान आयोजक कमिटीचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय निरंजन भाऊ ढाळे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आयोजक थकल्यासारखे दिसत आहेत. आणि अर्थात मित्रांनो, यापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे एक मोठं आयोजन, मोठं नियोजन आणि शारीरिक कष्ट देखील त्यांना झालेत. अगदी मानसिक कष्ट देखील होत आहेत. अगदी आता आपण बघतोय 6 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला गेलाय. 53 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आणि 54 धावांचं आव्हान भैरवनाथ वडाळे संघाला मिळाले. तो पुढे आणायला चाललास ना, भूक लागली. भूक लागला असेल तर मला काहीतरी घेऊन ये ना खायला. मी उपाशीच आहे. खाल्लं नाही काही मी. खाल्लं नाही.
कालच्या सामन्यातली काहीशी आठवण या ठिकाणी ताज्या होत आहेत. देडगाव विरुद्ध LMGP भेंडा हा सामना आपण काल बघितला. अगदी 36 धावांची लढाई आपण या ठिकाणी बघितली. त्यावेळेस LMGP भेंडा संघाचा विजय आपण बघितलेला आहे. आता कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे. बघा आज काय घडतंय. दिविदास तयार आहे, समोर विकास भोगे सर. चेंडू हवेत आहे. यावेळेस अवघड झेल अर्थात तो झाला नाही. त्या ठिकाणी आधी असणार आहे. चेंडू आडला गेलाय. दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा पळून पूर्ण. धावफलकाकडे आपण बघतोय. 3 धावा धावफलकावर लागले, माफ करा 2 धावा धावफलकावर लागले गेल्यात. तर एक शांत आणि सुरेख सुरुवात या ठिकाणी आपण बघतोय. एक पॅडलाईनचा चेंडू होता. एक साधारण उंची आणि काहीसा वेगात असणारा हा चेंडू पॅडलाईननं आदळला गेलाय. कोणत्याही प्रकारचे धाव नाही, पूर्णपणे निर्धाव चेंडू असणार आहे. धावफलकावर 2 धावा आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. फुल केला. यावेळेस मला वाटतं पॉवरफुल असणार आहे. 1 बाउन्स टू डिफेन्स. या सत्रातील खणखणीत चौकार 4 रन. चौकारामुळे धावफलकाला मिळणारा वेग या ठिकाणी 6 धावा पूर्ण झालेला आहे. यावेळेस पॉवर पंच, बिग हिट, 6 रन षटकार. तेवढा चेंडू आणायचा आहे. क्रीडा रसिकांना देखील विनंती आहे, आपल्या दिशेनं चेंडू आले असतील तर थोडंसं सहकार्य करायचंय. चेंडू मैदानात द्यायचे. पळून 2 धावा मैदानामध्ये पूर्ण झाल्यात. लेग बायचा इशारा येत आहेत. पंच सोनार सरांचा षटक समाप्तीचा देखील इशारा दिला गेलाय. तर 2 षटका अखेर 14 धावा. अरे सॉरी, 1 षटका अखेर. लोड आला असता का सचिन सर मग? ओके, 1 षटका अखेर, माफ करा, 14 धावा लागल्या गेल्यात. सचिन टू सचिन या ठिकाणी सचिन गायकवाड विरुद्ध सचिन बानकर असं चित्र होतं. पहिल्या चेंडूवर एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केला गेलेले. दुसऱ्या षटकाची सुरुवात आपण मैदानामध्ये बघतोय. एक सक्षम सुरुवात या ठिकाणी झालेली, चांगली सुरुवात. धावफलकावर 15 धावा लागल्या गेल्या. 54 धावांचा पाठलाग आहे. अगदी 6 षटकांचा सामना आहे. तर या ठिकाणी आपण बघतोय विजयी संघ दरम्यान एक चेंडू हवेत आहे. मला वाटतं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू खाली असणार.
पंचांचा इशारा येतोय तो षटकार असणार आहे. चेंडू द्यायचा आहे तेवढा. वरती गेला. यावेळेस अवांतर धावेचा इशारा येतोय. लेग स्टंपच्या बाहेर असणार आहे. 22 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा पूल केलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक आजार. फलंदाज बाद. वैभव यांना मैदानामध्ये या ठिकाणी पाठवलं जात आहे. आघाडीची जोडी या ठिकाणी फोडल्या गेली. या स्पर्धेसाठी ज्यांनी चेंडू पुरवले जगदंबा स्पोर्टचे मालक किशोरभाऊ पठाडे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. अगदी संपूर्ण स्पर्धेभर त्यांनी आयोजकांना चेंडू पुरवलेत त्याबद्दल किशोरभाऊ पठाडे यांचे मनापासून आभार. सुरेख चेंडू मित्रांनो. यावेळेस मधल्या एसटीला उखाडल्या गेलंय. पाठोपाठ फलंदाज बाद. तर धाव संख्या 22 आहे. या दरम्यान 2 फलंदाज बाद झालेत. अमोल पतंगे कॅप्टन यावेळेस स्वतः मैदानात येत आहेत. या षटकामध्ये LMGP भेंड्याचा सुरेख मारा आपल्याला मैदानामध्ये दिसला गेलाय. विनंती असणार आहे साईराज माळी चिंचोरा आणि फ्रेंड्स 11 नेवासा दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचंय. साईराज माळी चिंचोरा फ्रेंड्स 11 नेवासा. विनंती असणार आहे दोन्ही संघांना आपण नाणेफेकीसाठी यायचंय. यावेळेस फुलटा चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण. मित्रांनो चेंडूचा वेग कमी केला गेलाय परंतु उपयोग नाही. चौकार या ठिकाणी पूर्णपणे येतोय आणि पहिल्या चेंडू पासून कामकाजाला सुरुवात केलेली आहे. 26 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आपण बघितलं मैदानामध्ये बऱ्याच काळापासून 22 या धावसंख्येवर संघ थांबला होता. चौकारानं या ठिकाणी कर्णधारानं स्वतःचं खातं खोललेलं आहे. यावेळेस षटक समाप्तीचा इशारा येतोय. तर एक चांगल्या चेंडून षटकाची समाप्ती झालेली. बघूया नवीन गोलंदाज कोण येत आहे. चला मेजर मस्के
दिविदास यांच्याकडे चेंडू येतोय. हो, तर बघूया गोलंदाज तयार आहे. यावेळेस आघाडीचे फलंदाज सचिन गायकवाड स्ट्राईक एंडवर असणार आहे. सुरेख चेंडू मित्रांनो, क्लीन बोर्ड, साफ त्रिफळाचीत, सचिन गायकवाड बाद. तर काहीसा कमबॅक या ठिकाणी एलएमजीपी भेंडाचा झालेला आहे. गुलाब राठोड सर मैदानात आले. एक संधी होती मित्रांनो, अवघड जरी असली संधी ही सोंधी असते. या ठिकाणी आपण बघितलं अगदी पहिल्या चेंडूवर गुलाब राठोड सर बाल बचावलेत. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आपण बघितलेला आहे. साईराज माळी चिंचोरा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. अगदी थोड्या वेळात त्यांचा निर्णय देखील येईल. तो देखील एक क्वालिफायर सामना आहे. यावेळेस मिड विकेटच्या दिशेमध्ये मारलेला फटका आहे. राजू त्या ठिकाणी असणार आहे. चेंडू आडला जातोय. एक सिंगल या दरम्यान पूर्ण झालेली आहे. सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेली आहे, चुरस निर्माण झालेली आहे. आता मात्र कोणता संघ जिंकेल हे सांगता येणार नाही. 27 धावा धावपळकावर लागल्या गेल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. यावेळेस खराब चेंडू लेस्टमच्या बाहेर असणार आहे. एक अवांतर धाव या ठिकाणी मोजली जाईल. 28 धावा धावपळकावर लागल्या गेल्यात. अत्यंत अनुभवी जोडी या ठिकाणी जी पूर्णपणे मैदानामध्ये आपल्याला दिसते, अमोल पतंगे आणि गुलाब राठोड सर. दोन्ही ही अनुभवी फलंदाज आहे. मैदानात आहे, संघ अडचणीत आहे आणि संघाला सावरावं बी लागणार आहे आणि विजयाच्या दिशेने घेऊन पण जावं लागणार आहे. असे बरेच कामं या दोन्ही फलंदाजांना मैदानामध्ये करावे लागतील. गोलंदाजांचं काम सरळ सरळ आहे. फलंदाजांना रोखायचं आहे आणि क्षेत्ररक्षकांनी गोलंदाजांना साथ द्यायची. बघूया गोलंदाज तयार असणार आहे. सुरेख चेंडू, यॉर्करचा मारा. यावेळेस पॅडवर चेंडू आदळलेला आहे आणि बाल बचावले ते अमोल पतंगे सर. अन्यथा त्रिफळा चितचा धक्का नक्की बसला असता. परंतु मी मागं सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, एलएमजीपी भेंडा संघानं प्रति हल्ला आता केलेला आहे. गोलंदाजांचा सुरेख मारा या ठिकाणी दिसतोय.
यावेळेस बिगिटचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद झालाय. LMGP भेंडाचा प्रति हल्ला मैदानात दिसतोय. यावेळेस कर्णधार बाद. संदीप जाधव मैदानामध्ये जातोय. तर या ठिकाणी एक सिंगल घेतल्या गेली. षटक समाप्तीचा इशारा पंच सोनार सरांचा आपल्यापर्यंत येतोय. तर 3 षटका अखेर आपण बघतोय 29 धावा धावफलकावर पूर्ण केल्या गेल्यात. 18 चेंडूंमध्ये या ठिकाणी मला वाटतं 25 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 25 धावा. राम चव्हाण यांचं आगमन झालंय. ऑरेंज आर्मीचे संघ मालक, त्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. तर या ठिकाणी मी ज्यांचं नामोल्लेख केला होता या अगोदर, ज्यांनी या स्पर्धेसाठी संपूर्ण चेंडू सौजन्य दिलंय, जगदंबा स्पोर्ट क्लबचे मालक सन्माननीय किशोरभाऊ पठाडे हे देखील या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित आहे. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे आणि त्यांचे विशेष धन्यवाद आहे मित्रांनो, कारण सर्वांच्या मदतीमुळे आपण या स्पर्धेचं आयोजन नियोजन करू शकलो. राजू गोलंदाजीसाठी आलेला आहे. झेलबादचा अपील या दरम्यान असणार आहे. तर एक अवांतर धावेचा इशारा या ठिकाणी आला गेलाय. तर बघूया या ठिकाणी गोलंदाज तयार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, बराच बाहेर असणार आहे. यावेळेस सोडून दिलाय. चांगले विचार या ठिकाणी गुलाब राठोड सरांचे. अवांतर धावेचा इशारा आहे. माळी चिंचोरा संघ तोपर्यंत आपला निर्णय कळवायचा आहे. रावसाहेब चिंदे गोलंदाजी करणारे, धन्यवाद. तर हा फुल टच चेंडू मिड ऑफच्या दिशेने मारला गेलाय. त्या ठिकाणी आपण बघितलंय या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या सामन्यामध्ये रोमांच निर्माण झालेला आहे. 33 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. 17 चेंडूंमध्ये यापुढे 21 धावांची गरज आहे. राजू यांच्या माध्यमामध्ये या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाजी या ठिकाणी टाकली जाते.
17 चेंडू आणि 21 धावा. फुल केलाय, झेल टिपलाय, 1 हँडेड. अगदी एका हातात हा झेल टिपला जातोय. गुलाब राठोड सर बाद झालेत आणि उत्साहाचं वातावरण या ठिकाणी LMJP भेंडाच्या संघामध्ये. तर साहजिक आहे मित्रांनो, एक बडी मछली जाल में म्हणजे एक मोठा मासा या ठिकाणी टिपल्या गेलाय. तर निखिल पतंगे आता मैदानामध्ये आला गेलाय. यावेळेस बघतोय संदीप जाधव नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे. आघाडीच्या फलंदाजांना बाद केलं जात आहे, फलंदाजांना रोखलं जात आहे. चांगले क्षेत्ररक्षण दिसतंय, गोलंदाजी देखील चांगली. 16 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज. पुन्हा एकदा शॉर्ट कव्हर मध्ये खराब क्षेत्ररक्षण आहे. यावेळेस 2 धाव्यांची संधी, 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि मला वाटतं 2 धाव्यावर या ठिकाणी समाधान मानतील. 35 धावा फलकावर पूर्ण केल्या गेल्यात. 15 चेंडू आणि 19 धावांची गरज. सामन्याचा आनंद घेण्यासाठी अजय कडपे देखील आलेला आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. राजू काहीसा वेगवान गोलंदाज या ठिकाणी दिसतोय. निर्धाव चेंडू. 14 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे. यावेळेस बिगिट केलाय निखिल. तेवढा चेंडू द्यायचा आहे. बिगिट चेरन षटकार येतोय. 13 चेंडू 13 धावा. षटकारानं या सामन्याला काहीस वेगळं वळण लावलंय. निखिल पतंगे यांचा मोक्याच्या क्षणी मिळालेला षटकार आहे. 13 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा बिग हिट करतोय. यावेळेस गगन भारी पाठोपाठ चेरन षटकार. बारा चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. 2 षटकार जे मैदानामध्ये मारले गेले, सामन्याची दिशा बदलून गेली. पुन्हा एकदा भैरवनाथ वडाळा या संघाच्या दिशेनं हा झुकणारा सामना आहे. तर या दोन्ही संघातील विजयी संघ शिवन्या फायटर्स या संघासह क्वार्टर फायनलचा सामना खेळणार आहे. तर बघूया, गणेश खरात यांच्याकडे चेंडू येतोय. पहिला चेंडू, सुरेख चेंडू मित्रांनो.
यावेळेस संदीप जाधव यांना फसवलं गेलं, चकावलं गेलं. निर्धाव चेंडूने या ठिकाणी सुरुवात झालेली. 11 चेंडू आणि 7 धावा. गणेश पुन्हा तयार. बॅटीची कड यावेळेस स्लिपमध्ये गणेश आहे. याही वेळेस धाव मिळणार नाही. पाठोपाठ स्वरूपामध्ये निर्धाव चेंडू. याही वेळेस सुरेख क्षेत्ररक्षण झालंय. धावबादची संधी असणारे ती मात्र गमावली. पंचांचा लेगबाईचा इशारा येतोय. 9 चेंडूंमध्ये 6 धाव्यांची गरज आहे. LMJB भेंडा संघ या ठिकाणी गोलंदाजी करताना जो दिसतोय, सामना संपलेला नाही असं काहीशे संकेत या ठिकाणी दिले जात आहेत. पुन्हा एकदा बॅटीचा स्पर्श असणारे कलात्मक फटका या ठिकाणी येतोय आणि अगदीच विचार केला तर खऱ्या अर्थानं आता मात्र सामना भैरवनाथ वडाळ संघाच्या बाजूने झुकले गेलाय. चौकार येतोय आणि 2 धावांची गरज या ठिकाणी शिल्लक राहिलेली. निखिल पतंगे स्ट्राइक एंडवर असणार आहे. पूल केलाय, चेंडू हवेत असणार आहे. त्या ठिकाणी सामना जो पूर्णपणे संपला गेलाय. भैरवनाथ